एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातील लोणी काळभोर परिसरात असलेल्या घोरपडी वस्ती या ठिकाणी काही घरं पावसामुळे पडली आहेत। या दुर्घटनेतून एक कुटुंब वाचलंय तर पूर्ण संसार या पावसामुळे वाहून गेलाय। याच वस्तीतील नागरिक आता आंदोलन करतायत। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। आपण बघू शकतो की या ठिकाणी आंदोलन जे आहे ते आक्रमकरित्या नागरिक करत आहेत। थेट पाण्यामध्ये बसून या प्रशासनाचा निषेध करताना दिसत आहेत। काका तुम्ही थेट पाण्यामध्ये बसून आंदोलन करताय? हा, पाण्यामध्ये बसून मी आंदोलन करतोय। माझ्या लोकांची सुविधा पाहिजे। इथे लोकप्रतिनिधी नाहीत, काय तुमची मागणी आहे नेमकी? माझी एकच मागणी, माझ्या लोकांना त्या लोकांना उंच दराचे घर बांधून दे। तुम्ही थेट पाण्यामध्ये बसताय, पाणी तुमच्यावरून चाललंय। पाणी असू दे ना, उच्च दर्जाचे घरचे बांधून उच्च पाणी बांधून झाले। तुमच्या घरामध्ये पाणी घुसलं नाही, परंतु इतर घरामध्ये घुसले का? सगळ्या माझ्या घरामध्ये नाही घुसले, पण सगळ्याच्या इतरांच्या घरामध्ये अख्खं पाणी घुसले। तुम्ही रडताय काय दुःख आहे तुम्हाला? मगापासून तुम्ही रडताय, मगापासून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करताय, काय सांगाल नेमकं तुमचं आंदोलन हे अनोखं आंदोलन आहे? मला ते वाईट वाटलं। माझी लेकरं जरी नसले, माझी लेकरं जरी घरात नसली तर दुसऱ्याची लेकरं येतात, माझीच लेकरं येतात, माझ्या महाराष्ट्रातली लेकरं येतात, माझ्या मागास वर्गाची लेकरं येतात। मग मी का करायचं तसं? माझं काय नाही, माझ्या घरामध्ये पाणी नाही, शेजाऱ्यांच्या घरामध्ये पाणी, ते शेजाऱ्यांच्या घरामध्ये पाणी घुसून माझ्या डोळ्यावर आपण शेतल बघू शकतो की अनोखं सगळं आंदोलन सध्या सुरू आहे। नागरिक एक वाजल्यापासून आम्ही पाण्यात आहे, सगळे लोक पावती लेकरं बाळा सगळी पाणी हे घेऊन गेले। अनोखं आंदोलन करताय काका, कधीपर्यंत आंदोलन करणार आहात? मी मरेपर्यंत आंदोलन कर। माझ्या लोकांची सेवा, दर्जाची घरे बांधून देणे आणि करणे। शेजल खरं तर हे आंदोलन आपण बघू शकतो, नागरिक सुद्धा आलेले आहेत, काही महिला सुद्धा आहेत, मुलं आहेत, सगळे रहिवासी आलेले आहेत। काकू काय झालं नेमकं? पाणी आलं, पाण्याचं लाट घरामध्ये, आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही बघितलं तसंच बाहेर पळालो लेकरं घेऊन, सगळे नुकसान झाले घरामध्ये। लहान मुलं आपण शेजल पाहिलं, लहान मुलं या ठिकाणी काकडत आहेत। लहान मुलांचं अक्षरशः या ठिकाणी हात आणि ते सगळे थंडीनं काकडत आहेत। मुलं सुद्धा आंदोलन करत आहेत, नागरिक आंदोलन करत आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं, हा जो व्यक्ती आहे हा मगापासून रडत आहे, आंदोलन करत आहे, लोकप्रशासनाला जाब विचारत आहे। काय काका रडताय तुम्ही? मग बघा की मग घरामध्ये पाणी शिरलंय, पाणी वाहून गेल्यात, कपडे वाहून गेल्यात, अन्न खायला नाही, मग आता की करायचं काय? होय, शासनाने बघायचं ना। आमच्याकडे भाऊसाहेब आलते, आमचे काळभोर आलते, ते म्हणजे तुम्हाला आम्ही जेवण देतो, हे काळभोर आलते आमच्याकडे पाणी। आपण बघू शकतो की शेजल खरं तर आक्रमक सगळं आंदोलन नागरिक करत आहेत। छोटे छोटे मुलं आहेत, नागरिक आहेत, आणि एक जो त्या विभागाचा जो व्यक्ती आहे तो अक्षरशः या ठिकाणी पाण्यामध्ये बसून थेट शासनाचा निषेध करत आहे। खरं तर फारच हे सगळं गंभीर आहे, कारण गेल्या रात्रभर या ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी पडत आहे। शेजल निश्चितच चंद्रशेखर, आपण पाहतोय काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि हा पूर्ण संसार ह्यांचा पावसामुळे वाहून गेलाय आणि आपण पाहिलंय की आपले व्यथा मांडताना दिसून येत आहेत। खरं तर रडतायत सुद्धा। प्रशासनाकडून काही दखल घेण्यात येते का या संदर्भात? खरं तर तुम्हाला कोण भेटलं का? शासनाची मदत होती का? शासनाची मदत राहते, गायकवाड साहेब आलते, तेवढे म्हणले की बाबा वरूनच पाणी आलेलं आहे, की आता आम्ही तर काय करू। रात्री आलते गायकवाड भाऊ, 1 वाजता आलते, वरूनच पाणी पाऊस जास्त। मदत होत नाही, मदत नाही अजूनपर्यंत आली नाही कोण, अजूनपर्यंत नाही। पद्धतीची मदत या ठिकाणी होताना दिसत नाही। शेजल नागरिक आक्रमक आहेत, कारण रात्रभर पाऊस आहे, त्यांचं सगळं संसार वाहून गेलेला आहे, घरामध्ये कोणत्याही पद्धतीचं साहित्य उरलेलं नाही। अशा पद्धतीने हे सगळे आंदोलन करत आहेत। महिला आहेत, लहान मुलं काकडत आहेत, अक्षरशः फ्रीज नुकसान झाला, टीव्ही, भांडे। चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।